घरी बनवलेल्या रव्याच्या कुरकुरीत पुऱ्या, गोड पाणी, तिखट पाणी आणि रगडा ही सगळी डिटेल रेसिपी आज आपण बघणार आहोत. नमस्कार, मी पूजा. टेस्टी बाईट्स मी नांदेडकरमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण मस्त स्ट्रीट स्टाईल पाणीपुरी कशी बनवायची ते बघणार आहोत. आपण रव्याच्या टम्म फुगलेल्या तसेच कुरकुरीत पुऱ्या अचूक प्रमाणात संपूर्ण टिप्स सोबत बघणार आहोत. सगळ्यात अगोदर आपण गोड पाणी बनवणार आहोत. त्यासाठी चिंच मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि कढईमध्ये 1 ग्लास पाणी घालायचं. त्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेली 1 वाटी चिंच घालायची आणि 1.5 वाटी किसून घेतलेला गूळ घालायचा आहे. तुम्ही चिंच आणि गूळ कुकरमध्ये पण शिजवून घेऊ शकता. व्यवस्थित सगळं शिजवून घ्यायचं. त्यानंतर यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं, अर्धा चम्मच काळं मीठ घालायचं, अर्धा चम्मच भाजलेला जिऱ्याची पावडर घालायची, थोडा चाट मसाला घालायचा आणि अर्धा चम्मच इथे मी लाल तिखट घातलेला आहे. 1 उकळी काढायची आणि त्यानंतर हे मिश्रण संपूर्णपणे गार करून घ्यायचं. हे मिश्रण मी संपूर्णपणे गार करून घेतलेलं आहे. आता आपण हे मिश्रण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालणार आहोत आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक पेस्ट करून घ्यायची. तुम्हाला हवं असेल तर यामध्ये थोडं तुम्ही पाणी पण ॲड करू शकता. संपूर्णपणे गार करूनच मिक्सरला हे छान फिरवून घ्यायचं आहे. आता आपण गाळणीच्या साहाय्याने हे व्यवस्थित गाळून घेणार आहोत. जे काही चिंचेचे धागे दोरे असतील किंवा गुळामध्ये थोडेफार खडे असतील ते सगळं आपण चाळणीच्या साहाय्याने काढून घेणार आहोत. चाळून घेतल्यानंतर तुम्हाला जर ही चिंचेची चटणी थोडी घट्ट वाटली तर तुम्ही यामध्ये थोडं पाणी पण ॲड करू शकता. चिंचेच्या प्युरीमध्ये आपण वरून थोडं पाणी ॲड केलं तर ही चटणी आपल्याला गॅसवर 2 ते 3 वेळ छान उकळून घ्यायची आहे, जेणेकरून चिंचेची चटणी 1 ते 1.5 महिने छान टिकेल. सगळी प्युरी मी छान गाळून घेतलेली आहे. आता गॅसवर ही प्युरी ठेवून आपण 2 ते 3 वेळ छान उकळून घेणार आहोत आणि कन्सिस्टन्सी बघू शकता तुम्ही. मस्त अशी, जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही. आणि थोडी चिंचेची चटणी थंड झाल्यानंतर अजून घट्ट होते. पूर्णपणे गार झाल्यानंतर काचेच्या भरणीमध्ये आपण भरून 1 ते 2 महिने ही चटणी आपण फ्रीजमध्ये स्टोअर करू शकतो. मस्त अशी चटपटीत आपली आंबट गोड चटणी तयार झालेली आहे. आता आपण झटपट होणारा रगडा बनवणार आहोत. 1 वाटी हिरवे वाटाणे मी रात्रभर भिजवून घेतलेले आहे. रगडा बनवण्यासाठी पांढरे वाटाणे वापरत असतात, पण माझ्याकडे पांढरे वाटाणे नव्हते म्हणून मी हिरवे घेतले. 1 मोठा बटाटा साल काढून घ्यायचा, अर्धा चम्मच हळद घालायची आणि चवीपुरतं मीठ घालायचं. 1 ते 1.5 ग्लास पाणी घालायचं. कुकरला 3 ते 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या. कुकरला मी छान रगडा शिजवून घेतलेला. आता आपण हा रगडा मॅशरच्या साहाय्याने छान मॅश करून घेणार आहोत. रगडा मला थोडा घट्ट वाटत होता, त्यामुळं मी कुकरमध्ये अर्धा ग्लास गरम पाणी घातलं आणि ते पाणी या रगड्यावर छान घालून घ्यायचं. गरजेप्रमाणे रगड्यामध्ये मीठ पण ॲड करायचं आणि मस्त असा आपला पाणीपुरीसोबत खाण्यासाठी रगडा पण तयार झालेला आहे. आंबट गोड चटणी आणि रगडा आपला तयार झालेला आहे. आता आपण पाणीपुरीसाठी लागणारी पुरी बनवणार आहोत. त्यासाठी इथे मी 2 कप बारीक रवा घेतलेला आहे. तुमच्याकडे बारीक रवा नसेल तर तुम्ही जाड रवा मिक्सरला फिरून घेऊ शकता. चवीपुरतं मीठ घालायचं. रवा आणि मीठ व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि यामध्ये आपण कडकडीत गरम तेल घालणार आहोत. 2 चम्मच इथे मी कडकडीत गरम तेल घातलेलं. आपल्याला जर कुठला पदार्थ कुरकुरीत बनवायचा असेल तर त्यासाठी कडकडीत गरम तेल किंवा तूप वापरायचं आणि जर कुठला पदार्थ खस्ता बनवायचा असेल तर त्यासाठी थंड तेल किंवा तूप तुम्ही वापरू शकता. तेल व्यवस्थित रव्याला अशा प्रकारे चोळून घ्यायचं आहे. रव्याचा डो बनवायचा आहे, त्यासाठी गरम पाणी वापरायचं आणि छान रवा मळून घ्यायचा आहे.
जर तुम्ही रव्याची पुरी बनवणार असाल तर त्यासाठी गरम पाणीच वापरायचं आहे आणि व्यवस्थित पीठ मळून घ्यायचं। आता हे पीठ आपण 10 ते 15 मिनटासाठी बाजूला ठेवून देऊया। तोपर्यंत पाणीपुरीसाठी लागणारं तिखट पाणी बनवणार आहोत। त्यासाठी 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या, 2 आल्याचे तुकडे, 3 ते 4 हिरव्या मिरच्या अशा प्रकारे तोडून यामध्ये घालायच्या आहे आणि 1 कप स्वच्छ धुवून घेतलेली कोथिंबीर घालायची। अर्धा कप स्वच्छ धुवून घेतलेला पुदिना घालायचा। अर्धा लिंबाचा रस यामध्ये आपण घालणार आहोत। लिंबू घातल्यामुळं चटणी छान आंबट तिखट तयार होते। चवीपुरतं मीठ घालायचं, काळं मीठ घालायचं, भाजून घेतलेल्या जिऱ्याची पावडर घालायची, थोडं पाणी घालून मिक्सरला छान बारीक पेस्ट करून घ्यायची। मस्त आपली हिरवी चटणी तयार झालेली आहे। ही चटणी आपण एका मातीच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत। मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 ग्लास पाणी घालून मी हे पाणी आपण मातीच्या भांड्यामध्ये घालून घेणार आहोत। मला थोडं मीठ कमी वाटत होतं, त्यामुळं मी अजून यामध्ये मीठ, काळं मीठ आणि जिरं पावडर ॲड केलेलं आहे। पाणीपुरीसाठी लागणारं तिखट पाणी पण आपलं तयार झालेलं आहे। रव्याचा डो पण आपण 10 ते 15 मिनटासाठी छान भिजवून घेतलेला आहे। 15 मिनटानंतर हा डो अजून थोडा घट्ट झालेला आहे। थोडं गरम पाणी घालून डो एकसारखा छान मळून घ्यायचा। रव्याचा डो आपण जेवढा मळू तेवढी पुरी आपली छान टम्म फुगते आणि कुरकुरीत पुरी तयार होते। मस्त डो मी छान मळून घेतलेला आहे। आता याचे छोटे छोटे गोळे करायचे। अशा प्रकारे मी 6 ते 7 गोळे करून घेतलेले आहे आणि हे रव्याचं पीठ आपण किचन टॉवेलने व्यवस्थित झाकून ठेवणार आहोत। जर याला थोडी हवा लागली तर पीठ आपलं अजून घट्ट होऊ शकते आणि पुऱ्या लाटायला थोडं अवघड होते। अशा प्रकारे एक गोळा घ्यायचा आणि बोटाच्या साहाय्याने थोडं प्रेस करायचं आणि लांबट आकाराच्या पुऱ्या बनवून घ्यायच्या। पाणीपुरीसाठी लागणारी रव्याची पुरी अशाच प्रकारे लांबट आकाराची असते। पुरी खूप जास्त पातळ किंवा जाड लाटायची नाही। अशा प्रकारे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे सगळ्या पुऱ्या आपण लाटून घेणार आहोत। एका टाईमला 7 ते 8 पुऱ्या आपण लाटून घेणार आहोत। दुसऱ्या बाजूला मी तेल पण गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आणि इथे पुऱ्या पण छान लाटून घेतल्या। तेलामध्ये एक छोटा गोळा घ्यायचा आणि घालून बघायचा। गोळा लगेच वर आला म्हणजे तेल आपलं छान गरम झालेलं आहे। आता गॅस कमी करायचा आणि एक एक करून पुऱ्या तेलामध्ये सोडायच्या। पुऱ्या तेलामध्ये सोडल्यानंतर लगेचच अशा प्रकारे मस्त फुलतात। कढईमध्ये बसेल एवढ्या पुऱ्या आपल्याला एका टाईमला घालून घ्यायच्या आहे। मी एका टाईमला 7 ते 8 पुऱ्या यामध्ये घातलेल्या। एकूण एक पुरी आपली छान टम्म फुगलेली आहे। गॅस मध्यम ठेवायचा आणि खालची बाजू आरामात छान ब्राऊन होईपर्यंत आपण तळून घेणार आहोत। पुरीची खालची बाजू मी आरामात 8 ते 10 मिनिट छान तळून घेतलेली आहे। आता सगळ्या पुऱ्या एक एक करून अशा प्रकारे आपण पलटी करून घेणार आहोत। दुसरी बाजू पण मध्यम गॅसवरच आपण छान तळून घेणार आहोत। जर तुम्ही फुल गॅसवर पुऱ्या तळून घेतल्या तर पुऱ्या अजिबात कुरकुरीत होत नाही। पुऱ्या थंड झाल्यानंतर नरम पडतात। गॅस मध्यम करायचा आणि त्यानंतरच दोन्ही बाजूनी पुऱ्या छान कुरकुरीत तळून घ्यायच्या आहे आणि पुरीसारखी तेलामध्ये अलट पलट करायची नाही। एक बाजू एकच वेळ तळायची आणि नंतर दुसरी बाजू तळायची। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आणि मी सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही रव्याची पुरी बनवली तर तुमची पुरी पहिल्या प्रयत्नातच मस्त अशी कुरकुरीत आणि टम्म फुगलेली तयार होणार। सगळ्या पुऱ्या आपण अशाच प्रकारे मध्यम गॅस करून तळून घेणार आहोत। ह्या पुऱ्या पण बघू शकता तुम्ही मस्त अशा आपल्या टम्म फुगलेल्या आहे आणि खालची बाजू आरामात 7 ते 8 मिनिट किंवा 10 मिनिट मध्यम गॅस करून होऊ द्यायची। त्यानंतरच पुरी आपण पलटी करणार आहोत। अशा प्रकारे जर का तुम्ही पुरी केली तर तुमची मस्त कुरकुरीत रव्याची पुरी तयार होते। याच पद्धतीने सगळ्या पुऱ्या मी तळून घेणार आहे। चिंचेची आणि गुळाची आंबट गोड चटणी, तिखट पाणी, रगडा तसेच रव्याची कुरकुरीत आणि टम्म फुगलेली पुरी कशी बनवायची हे सगळं आपण आज या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। त्याचबरोबर टेस्टी बाईट्स मी नांदेडकर या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब पण कराल। थँक्यू फॉर वॉचिंग।